सद्गुरु पै माऊली मातोश्री माई यांना प्रथम कृतज्ञपूर्वक वंदन आणि आपण सर्व सद्भक्त सच्चोते हो आपणा सर्वांना आदरपूर्वक नमस्कार। आजचा जो प्रश्न आहे, कल्पनेला ज्ञानाची जोड व निसर्ग नियमांचा आधार असल्यास कल्पनेत कल्पकता आली तर माणसाची अध्यात्म प्रगती कशी होऊ शकते? थोडक्यात आध्यात्मिक प्रगतीसाठी कल्पनेचा ज्ञानाच्या अधिष्ठानावर आणि कल्पकतेतून कशी आपली आध्यात्मिक प्रगती करायची आहे हे आपल्या लक्षात आलं पाहिजे। मानवी जीवन असं जेव्हा आपण म्हणतो तर त्याचं एकच उत्तर असतं की मानवी जीवन जे चाललंय ते त्याच्या विचारांमुळे चाललेलं असतं, की सतत आपल्या जीवनामध्ये आपण सतत विचार करत असतो आणि हेच विचार कल्पना, भावना, धारणा ह्या रूपामध्ये प्रगट होत असतात। कल्पना याचा अर्थ असा असतो, आपण म्हणतो काल्पनिक गोष्टी म्हणजे मनाच्या ठिकाणी आपण काही विशिष्ट धारणा धरून घेतल्या, काही विशिष्ट विचार, तर त्याला कल्पना म्हणतात। म्हणजे थोडक्यात एखाद्या मुलाला वाटलं आपण आकाशात उडावं आणि त्यांनी कल्पना केली आपले हात म्हणजे पंख आहे, मग तो पंखाचा काय हात असं वर खाली लहान मुलं करतं, मी आकाशात उडतोय। आई हसते कारण ती कल्पना आहे, त्याची कल्पना का वाईट नाही, चांगली आहे, पण तो उडू शकणार नाही हे तितकंच खरं असतं ना। म्हणजे इथे कल्पना म्हटल्यानंतर एक आहे ती विशिष्ट विचारांची धारणा आपण करतो, विचार करतो आणि त्या विचारातून कृती करण्याचा प्रयत्न करतो आणि त्या कृतीतून परिणाम मिळवण्याचा प्रयत्न करतो, अशा सगळ्या गोष्टी आहेत। आणि त्यामुळे लहान मुलांचं जर आपण जीवन बघितलं, अगदी छोटी म्हणजे 6-7 वर्षाची 8 वर्षाच्या आतली मुलं जी असतात ती कल्पनेत जास्त गुंतलेली असतात, म्हणजे खेळतात, कल्पनेतून खेळतात, कारण तिथे कल्पना शक्ती अधिक त्यांची विकसित होत असते आणि ह्या कल्पने शक्तीतूनच माणसाची अधोगती पण होऊ शकते आणि कल्पने शक्तीतून माणसाची प्रगती सुद्धा होऊ शकते। आज जी मोठमोठी संशोधनं लागलेली आहेत माणसाला, ती त्याच्या कल्पना शक्तीतून आहे, कारण कल्पना शक्तीतून त्याने जे इतकं संशोधन केलं, एखादी विचारधारणा करून हे कसं होते पाहण्याचा प्रयत्नातून अनेक शोध लागलेले आहेत। विजेचे शोध म्हणा, आज आपण इलेक्ट्रॉनिक्सचा शोध म्हणतो, आता AI निर्माण झालंय, AIच्या अंगाने सगळं जीवन चाललंय असं पाहतो, तर हे सगळ्यात प्रथम तिथे कल्पनाच असते, पण त्या कल्पनेला विशिष्ट निसर्ग नियमांची जेव्हा जोड मिळते की निसर्ग नियमांचा तिथे शोध लागतो की अमुक एका गोष्टीमुळे ही कल्पना आकाराला येऊ शकते, तर तीच कल्पना शक्ती मोठा शोध म्हणून मानवी जीवनात प्रगती किंवा सर्व अंगाने प्रगती घडवते। आपण पाहतोय की या सगळ्या गोष्टी ज्या संशोधक हे पहिले कल्पना करतात आणि त्या नियमांचा शोध घेता तिथे कल्पकता येते आणि त्याच्यातून सगळे शोध लागलेले असतात। जसं आता एखादी गृहिणी एखादं सुंदर जे काहीतरी खाद्यपदार्थ बनवायचा असेल, ती कल्पना करते की अमुक काही गोष्टी इथे मिक्स करायला आणि ती कल्पकतेतून ज्या ती कल्पकता होते आणि त्याप्रमाणे ती खरोखर तो एक वेगळाच पदार्थ पण ती तयार करू शकते। कुठच्याही जीवनातील आपण सगळी अंग जी आहेत त्या ठिकाणी कल्पना शक्तीच कार्यरत असते, पण ह्या कल्पना शक्तीचा योग्य तो वापर आपल्याला करता आला पाहिजे। आता योग्य तो वापर याचा अर्थ काय, तर तिला ज्ञान आणि निसर्ग नियम यांची जोड असली पाहिजे, नाहीतर कल्पना शक्तीतून जर ज्ञान नसेल, ज्ञानाची जोड नसेल, अज्ञान असेल, तर ती कल्पना ही कल्पनाच राहते, मग ती प्रत्यक्ष जीवनात उतरू शकत नाही। म्हणून मनाने आपण आकाशात उडतो आहोत अशी नुसती कल्पना केल्याने माणूस आकाशात उडू शकत नाही, पण मनाने उडू शकतो। पण त्याच कल्पने शक्तीतून विमानाचा शोध लागला, कारण पूर्वीच्या काळी आकाशात उडण्यासाठी निळे पंख बिंक हाताला लावून बऱ्याच लोकांना उड्या मारलेल्या उंचावर, नक्की उडता येतं का बघायला,
मोठे म्हणजे हाताच्या बाजूने पंखासारखा आकार धरला. अनेक प्रयत्न केले ते माणसाने. त्याला उडायचं तर कसं उडता येईल, पक्षी कसा उडतो ह्या अंगाने पाहता पाहता शेवटी मानवी देह हा आकाशात उडण्यासाठी योग्य नाही हे जेव्हा सिद्ध झालं तर ते विमानात बसून आकाशात उडायला लागले. कळलं म्हणजे तिथे कल्पनेला त्यांनी ज्ञानाची जोड लावली. अगोदर लोकांनी अज्ञानाची जोड उड्या मारत होते, उंचावरून बिचार मरत होते, झाड आपटत होते कारण उडता येत नव्हतं. पण हळूहळू ते पॅराशूटचा शोध सुद्धा तसंच लागला की पॅराशूट म्हणजे हवेचा दाबाच्या अंगाने ज्यावेळेस पॅराशूट उघडला जातो आणि त्याच्यात माणूस तरंगतो हळूहळू, तर त्याच्यातून पॅराशूटचा शोध आला. म्हणजे सगळे शोध हे कल्पनाशक्तीचा जो विकास आहे त्याचं ही सगळे शोध म्हणजे चांगले उदाहरण आहेत. जगातले सगळे शोध, अगदी छोट्यातला शोध म्हटला तरी सुद्धा की नुसतं झाडावरनं खाली सफरचंद पडलं, ते का पडलं हा विचार आला आणि त्याच्यात त्यांनी कल्पना केली. त्यांनी मग बऱ्याच गोष्टी वर उडून बघितल्या, खाली उडून बघितलं, सगळं करता त्याला नियम शोध आला की गुरुत्वाकर्षण शोध सुद्धा कल्पना आणि तिथे संशोधक वृत्ती, जिज्ञास वृत्ती जितकी तयार होते माणसाकडे त्याच्यातून हे सगळे शोध लागतात. म्हणजे व्यवहारिक दृष्टिकोनात जसे शोध लागतात तसं आध्यात्मिक जे मन जे आपलं विकसित कसं करायचं आहे की आपल्या अध्यात्मामध्ये अध्यात्म म्हणजे काय हे कळण्यासाठी सुद्धा सुरुवातीला माणसाने कल्पनाशक्तीचाच उपयोग केला. म्हणून पूर्वीच्या काळी जर पाहिलं तर पर्जन्य म्हणजे पाऊस आहे त्याला देव मानलं, त्याची भक्ती करायला लागले. अग्नी आहे तो देव मानायला लागले, त्याची भक्ती करायला लागले. सूर्य हा देव म्हणून त्याची भक्ती केली, चंद्र म्हणून देव म्हणून त्याची भक्ती केली. देवाची संकल्पना म्हणजे कल्पना करत करत देव परमेश्वर म्हणजे नेमकं काय आहे, परमेश्वर म्हणून काहीतरी शक्ती आहे ही पहिली कल्पना निर्माण झाली. वेदशास्त्रामध्ये दर्शन म्हणतात, वेदशास्त्रामध्ये सांख्य योग वगैरे दर्शन आहे ही पहिला कल्पना आहे. त्या कल्पनाला त्या संशोधनातून जी ज्ञानाची जोड लागली तर त्याला आपण म्हणतो वेद. वेद वेद म्हणजे सत्य आहे, कधी त्याच्यात बदल होऊ शकत नाही. म्हणजे आपल्याच ठिकाणी परमेश्वराचा शोध जेव्हा माणूस घेऊ लागला की सगळं जग कोणामुळे चालतंय याचा विचार. परमेश्वर म्हणजे काय, कोणामुळे चालतंय, पाऊस कोणामुळे पडतो त्यातून शोध लागला. उलट कसं बाष्पीभवन होतं, पाण्याचं बाष्पीकरण होतं, वरती ढगाचं जमण काढून ह्या त्या कल्पनेतून ज्ञान घेता 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 कधी पाऊस येतो, कसा येतो ह्याचं संशोधन झालं की कोणत्या महिन्यात येतो पाऊस, कोणत्या काळात येतो. ह्या सगळ्या गोष्टी माणसाला हळूहळू संशोधन म्हणजे कल्पना आणि जिज्ञासा ह्याच्यातून जेव्हा तो संशोधन करायला लागला त्यावेळेला त्याच्या ठिकाणी हे ज्ञान निर्माण झालं. लक्षात घ्या, कल्पनेतून ज्ञान, कल्पनेतून जिज्ञासा वृत्तीने ज्ञान मिळायला लागलं. त्याच्यातून ही पंचमहातत्व म्हणजे परमेश्वरी शक्ती आहे ह्या अंगाने त्यांनी प्रयत्न केला. पण शेवटी परमेश्वर म्हटल्यानंतर हे जर ब्रह्मांड आकाश ग्रह तारे, कारण ग्रह ताऱ्यांकडे माणूस पाहायला लागला, त्यांचं स्वतःच्या वरती फिरणं, सूर्याच्या वरती फिरणं, त्याचं भ्रमण ह्यांचा त्याला शोध लागला. दिवस रात्रीचा शोध लागला. दिवस रात्र नेहमीच होती पण दिवस का होतो आणि रात्र का होते हे सगळं आधी माणूस पाहता पाहता त्याने तो कल्पना करून त्याचं संशोधन करायला की त्याला हळूहळू त्याच्याकडे ज्ञान प्रगट व्हायला लागलं. या सगळ्या गोष्टी ज्ञान तिथून होतं हे पहिलं लक्षात ठेवा. आणि म्हणून ही जी कल्पना आहे की पहिलं परमेश्वर म्हणजे काय. आता काही लोक परमेश्वर म्हणजे काहीच नाही कारण कळतच नाही. परमेश्वराकडून जर हे विश्व निर्माण तो दिसत का नाही असा प्रश्न येतो. आता हा दिसत नाही पण एवढं प्रचंड ब्रह्मांड जिथून तयार होता तो केवढा प्रचंड असला पाहिजे हा त्याचा विचार आहे. कारण अनंत आहे. कारण हे ब्रह्मांड म्हटल्यानंतर असंख्य ग्रह तारे आहे, असंख्य सगळ्या सूर्यमालिका आहेत. सगळ्या ज्यावेळेला आपण ब्रह्मांडाकडे पाहतो किंवा विश्वाकडे पाहतो तर ह्या ब्रह्मांड इतकं व्यापक आहे की ह्या सगळ्या विश्वरूपाला निर्माण करणारा तो किती व्यापक असला पाहिजे, किती अनंत असला पाहिजे, कल्पना निर्माण झाली पाहिजे. आपोआप परमेश्वर शोध लागला नाही. सर्व धर्मामध्ये प्रत्येकाने त्या त्या पद्धतीने जो विषय मांडला ही त्यांची कल्पना आहे पहिली.
त्या कल्पनेतून जर त्याप्रमाणे परिणाम मिळायला लागला की ते म्हणतात हा हे बरोबर आहे असं होतं. आणि म्हणून वेदकालीन ऋषींनी कल्पना प्रथम केली. अगदी डोंगरालाही देव म्हटलं, सूर्यालाही देव म्हटलंय, प्रत्येक गोष्टीला ते परमेश्वरच आहे. परमेश्वर म्हणत म्हणत त्याचा शोध घ्यायला की तिथे एक मर्यादा लक्षात आली की आता सूर्याकडनं एवढं ब्रह्मांड कसं निर्माण होईल, परत प्रश्न. किंवा पाऊस पडला, पाऊस देवता आहे म्हणतो आपण, पर्जन्य त्याच्याकडनं एवढं विष ब्रह्मांड कसं, पाण्यातून वनस्पती निर्माण होते हे कळतं, निर्मिती होते. पाण्यात अगदी जमिनीवर पाणी पडलं आणि एखादं बीज तिथं उगवलं की गवत जसं उगवतं आपोआप. पण अख्खं ब्रह्मांड, सगळे पशु पक्षी कशी निर्माण झाले असतील, कशी माणसं कशी निर्माण झाली असतील, हा ज्या वेदकालीन ऋषीने विचार केला म्हणजे त्याच्यातून ते कल्पना करून करून प्रत्येक गोष्टीची चेक करत होते की परमेश्वर कसा आहे, परमेश्वर कसा आहे. आणि त्यात सर्वात मोठा शोध तिथे लागला. कोणता शोध लागला की जो शोधणारा आहे तोच परमेश्वर आहे. म्हणून तिथे परमेश्वराचा शोध हा कल्पनेतून लागला. पहिलं कल्पना लागली की ते बघा ते बघा, सगळी जगामध्ये सगळीकडे पाहता 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 सगळ्या गोष्टी कुठून निर्माण होतात हे पाहता पाहता ह्या ब्रह्मांडाला व्यापणारी एक अशी शक्ती आहे आपल्याकडे, ते त्या माणसाला कळलं. आपल्याच ठिकाणी ही शक्ती आहे. म्हणजे ही शक्ती सगळ्या धर्मातल्या लोकांना कळलेली नाही. परत लक्षात वेदाने हा शोध पहिला केला. ज्यांना पण शोध लागला असेल तो किती महाज्ञानी असला पाहिजे लक्षात, त्याचं चिंतन किती असलं. कल्पना शक्तीची त्यांच्याकडे कल्पकता केवढी प्रचंड असली. पण हे कुठून होते कल्पनेची कल्पकता? चिंतनातून, संशोधनातून, सतत त्याच गोष्टीचा विचार करण्यात. आणि ते करता करता मनाच्या ठिकाणी हे ज्ञानाचे पडदे उघडले जातात. म्हणून आध्यात्मिक प्रगतीमध्ये सुद्धा कल्पना शक्ती ज्ञानाच्या अधिष्ठानावर असावी लागते आणि निसर्ग नियमांचा आधार असतो. दोन्ही गोष्टी इथे असल्या पाहिजेत लक्षात ठेवा. निसर्ग नियमाशिवाय कल्पना केली तर ती अधुरी असते, ती पूर्ण होऊ शकत नाही. ज्ञान म्हणजे एखादी कल्पना केल्यानंतर त्या अंगाने जे ज्ञान म्हणजे जे जे विचार आपल्या मनामध्ये येतात, ज्या ज्या गोष्टी येतात ते व्यवस्थित योग्य समजून त्याची साठवण करावी लागते की हे असं आहे, हे असं आहे, हे असं आहे. म्हणजे संशोधनच आहे. म्हणजे जसं संशोधकाने करताना ते पॉईंट तयार करतात, रोज त्यांनी काय संशोधन केलं, याच्यातून काय परिणाम मिळाला, ह्याच्यातून काय परिणाम मिळाला, असं करता करता परमेश्वराचा शोध वेदाने लागला. ती पहिली कल्पना होती. काय कल्पना होती? पाहणाराच जो आहे तीच परमेश्वरी शक्ती आहे. आता तुम्हाला हे कसं म्हणजे हे याचा अर्थ काय? प्रत्येक प्राणी मात्रामध्ये हे जाणणारे तत्व आहे हे त्यांच्या लक्षात येतं. कुठेही पहा, प्रत्येक ठिकाणी मुंगी म्हटले तर तिथे जाणणारी शक्ती आहे, हत्ती म्हटला तरी तिथे जाणणारी शक्ती आहे. आणि ह्या शक्तीला त्यांनी आत्मशक्ती हे नाव दिलं. आत्म किंवा ब्रह्म हे नाव दिलं त्या काळामध्ये. की अहम ब्रह्मास्मी हा जो शोध त्यांना पहिला लागला, त्याचा अर्थ काय झाला? अरे ब्रह्म म्हणजे परमेश्वर, हे लक्षात घ्या. ब्रह्म म्हणजे परमेश्वरी शक्ती. ह्या परमेश्वरी शक्तीला सगळीकडे पाहण्याचा प्रयत्न करता करता ह्या सर्वांच्या ठिकाणी एकच शक्ती कार्यरत आहे. ती कोणती शक्ती आहे? तर जाणण्याची शक्ती. जे प्राणी मात्र, सर्व ठिकाणी जे प्राणी मात्र आहेत, पशु पक्षी आहेत, कीटक आहेत, माणसं आहेत, ह्या सर्वांमध्ये एक कॉमन गोष्ट आहे. कॉमन गोष्ट कोणती? जाणणं. लक्षात घ्या. हे जे जाणणं चाललं आहे हे सर्वांच्या ठिकाणी आहे. त्यामुळे त्या जाणण्यालाच वेदाने किंवा ऋषींनी महत्व दिलं. आणि ह्या जाणण्यानेच महत्व दिलं का? की जाणणं जे आहे तेच अलौकिक गोष्ट आहे. अलौकिक गोष्ट आहे. जाणी म्हणून आपण ज्याला आज म्हणतो आहोत त्यालाच चैतन्य म्हटलं, त्यालाच ब्रह्म म्हटलं.
किंवा परब्रह्म म्हटलं, ही सगळी नावं जी दिली ते ह्या जाणणाऱ्या शक्तीला दिली. आता ही जाणणारी शक्ती परमेश्वरी शक्ती आहे आणि ही परमेश्वरी शक्ती प्रत्येक रूपातून कार्यरत आहे. आणि ह्या कल्पनेतून जेव्हा सगळीकडे चेक करायला लागते की परमेश्वरी शक्ती कशी आहे, सर्वत्र आहे, कशी प्रत्येक रूपामध्ये जाणते ती, म्हणून तिथे जाणण्याचं अस्तित्व आपल्याला अनुभवता येतं. म्हणून सर्व खल्विदम ब्रह्म, सर्वत्र ही परमेश्वरी शक्ती आहे. अहम ब्रह्मास्मी, मी म्हणतो तिथे ही जाणणारी शक्ती आहे. तत्वमसी, ते जे शक्ती जे म्हणतो ते तूच आहे, तू जे जाणणारं तत्व आहे ते तू आहेस. म्हणजे हे एकच तत्व सर्वत्र कार्यरत आहे की त्या तत्वामुळे सर्वांचं जीवन चाललेलं आहे. हे जेव्हा कळतं त्याच्यावरती जेव्हा अधिक चिंतन व्हायला लागलं, त्याच्यावर अधिक संशोधन व्हायला लागलं, तेव्हा परमेश्वराचा शोध वेदकालीन ऋषींना पहिला लागला. लक्षात घ्या. म्हणून हा परमेश्वर कसा आहे, म्हणजे हे परमतत्व कसं आहे, म्हणजे हा परमात्मा कसा आहे, तर तो अनंत आहे. कारण हे विश्व अनंत आहे आणि हे विश्व ज्याच्यातून निर्माण झालं ते अनंत असेल. तो अनंत आहे म्हणजे तो एकच आहे. कशी एकामागे एक ती जेव्हा चिंतन सुरू झालं कल्पनाशक्ती, म्हणजे ज्ञानाचं अधिष्ठान कसं होतं ते बघा. अनंत आहे तिथे दोन गोष्टी असू शकत नाही. अनंत ही एकच वस्तू असू शकते. अनंत म्हणजे कसलीही मर्यादा नसलेला अथांग असं जे तत्व आहे. डोळ्याला ते दिसत नाही, परमेश्वर डोळ्याला दिसू शकत नाही. हा शुद्ध आधी पाहायला लागले लोक की बाबा पाऊस पडतो म्हणून परमेश्वर, जे दिसतं त्याला बघत होतं, दिसत्याला मर्यादा हे कळलं. ज्या ज्या गोष्टी दिसतात त्याला मर्यादा असतात आणि त्याच्यानं अमर्याद असलेलं हे ब्रह्मांड प्रगट होऊ शकत नाही, हे कळलं. लक्षात घ्या. कसं लक्षात आलं, किती संशोधन केलं शब्दांनी की इथे रूप म्हटलं की मर्यादा येतात, रूप म्हटलं की नियम येतात. म्हणजे इथून त्या रूपाचा वेध घेता ह्या सर्वांना व्यापून असलेलं हे तत्व जे आहे, जाणणारं तत्व किंवा चैतन्य शक्ती असा जो शब्द वापरला त्याने, ते सर्व ह्या जाणणारी शक्तीला दिलेलं नाव आहे. म्हणजे परमेश्वर म्हटलं की मी म्हणून जे आहे, मी म्हणून जे तत्व आपल्या ठिकाणी प्रत्येकाकडे जे आहे ते मी हे जे स्फुरण आहे तेच स्वरूप आहे. सर्वांचं स्वरूप काय, मी हे स्वरूप आहे. म्हणून मी सर्वत्र आहे. प्रत्येक जण मीच म्हणतो ना. आता महाराज मी म्हणायचे प्रवचन कोण करतं, मी करतो. आणि ऐकतं कोण, प्रत्येक जण मी म्हणतो. म्हणजे प्रत्येकाकडे हा मी आहे. मी आहे म्हणजे हे जाणणारं तत्व आहे ते मी म्हणतो. त्यामुळे हा एकच मी अनंत रूपाने प्रगट आहे. म्हणजे हे एकच जीवन तत्व की जाणणारं तत्व अनंत रूपाने प्रगट आहे. कल्पना, परत सांगतो, ही कल्पना पहिली असते. आता ज्या वेळेला शिष्याला सद्गुरू शिकवतो त्यावेळेला इथेच विचार, तू कोण आहेस. मग मी म्हणतो तो कोण आहेस, हाच विचार सांगितला जातो. कल्पना कर, कोण आहेस. मी अमुक आहे, ही कल्पना म्हटली. अमुक आहे म्हटलं की म्हणजे मी देह आहे. ही ज्या सर्वसाधारण माणूस ह्या कल्पना तो म्हणतो. मी म्हणजे देह, ह्या देहाला ठेवलेलं नाव आणि ह्या देहाला ठेवलेली जात धर्म पंथ हे म्हणजे मी. असं सर्वसाधारण माणसाकडे जी आहे कल्पना, ही पण कल्पनाच आहे. ते काही ज्ञान नव्हे, ते अज्ञान. कारण मी म्हणून जेव्हा माणूस स्वतःकडे जीवन जगतो तेव्हा परत मग प्रश्न विचारला जातो, तू म्हणजे तुझं नाव असं जर असेल तर नाव बदललं की तू आहेस की नाहीस. नाव बदललं तू पण बदलला पाहिजेस. तू तसंच आहे. मी म्हणणार तर तसंच आहे. नाव बदल तर मी म्हणतो मीच आहे म्हणतो. किती नाव त्याला द्या, म्हणजे ते तू आहेस. कोणतंही नाव म्हटलं ते नाव म्हणजे मी नाही हे सिद्ध झालं. देह मी असा ज्या माणसाकडे विचार असतो तेव्हा लहानपणीचा देह, तरुणपणीचा देह, प्रत्येक ठिकाणी तो मीच म्हणतो. लहानपणी पण बाळ असं ते मी म्हणतात. ते आणखी 10 वर्ष झालं तरी ते मी म्हणणार, 25 वर्ष झालं तरी मी म्हणणार, 50 वर्ष झालं तरी मी म्हणणार, 100 वर्षाचा झाला अगदी शरीर थकलेलं असलं तरी तो म्हणतो मीच. मी वेगळा आणि देह वेगळा कळतो. देह परत जाणार परत, पण मी नाही जाणार म्हणतो परत. मी नाही मारायचं, मला नाही मारायचं म्हणतो.
हा जो अमर म्हणून जो आहे ती परमेश्वरी शक्ती. म्हणजे लक्षात घ्या, कल्पनेतून सर्व गोष्टीचा शोध लागतो, पण ती कल्पना ज्ञानाच्या दिशा म्हणजे तिथे ज्ञानाचा कस लावायला लागतो आणि त्याच्यातून निसर्ग नियम लक्षात यायला लागतात. म्हणून स्वरूप आणि रूप अशा दोन गोष्टी वेदकांनी ऋषींनी मांडल्या. त्या स्वरूपाला आपण परमेश्वर शब्द वापरतो. म्हणून स्वरूप आहे ते कसं आहे, अदृश्य आहे सांगितलं, अव्यक्त आहे कारण ते दिसत नाही, अदृश्य आहे म्हणून ते दाखवता येत नाही. लक्षात घ्या, एक एक गोष्टीचा अर्थ अदृश्य आहे, ज्याच्यातून सगळे दृश्य निर्माण होतात पण ते स्वतः कोणताही आकार धारण करून बसत नाही. त्याच्यातून अनेक आकार निर्माण झाले पण त्याचा स्वतःचा पण परमनंट आकार नाही की हा आकार मिळतो असं सांगता येत नाही. म्हणून तो अदृश्य आहे, अव्यक्त आहे, कोणत्याही गोष्टी त्याला पकडता येत नाही. अनंत आहे कारण हे ब्रह्मांड अनंत आहे, पण त्याहून अधिक ते अनंत आहे, अधिक व्यापक आहे. म्हणून परमेश्वर अनंत स्वरूप आहे, अदृश्य आहे, अव्यक्त आहे, असीम आहे, त्याला कसलीही मर्यादा नाही, अमर्याद असा शब्द वापरतो. म्हणून परमेश्वरी शक्ती म्हणजेच ब्रह्म. त्या ब्रह्म हे अमर्याद आहे, अनंत आहे, अदृश्य आहे, अव्यक्त आहे. आगीने ते जळू शकत नाही. बघा, ह्या तत्वाचा शोध लागताना जाणीव ही आगीने जळू शकत नाही. शरीर जळू शकतं, जाणीव नाही जळू शकत. पाण्यात भिजू शकत नाही, जाणीव पाण्यात भिजू शकत नाही. म्हणजे कसा संबंध लागला ते लक्षात. कुठेही एखाद्या ठिकाणी एखादी वस्तू घासली तर ती झिजली जाते पण जाणीव झिजली जात नाही. जाणीवला घासायला येत नाही पण घर्षण झालं तरी ती झिजू शकत नाही. म्हणून सगळी रूप जेव्हा म्हणतो ते झिजतात, जळतात, त्यांची राख होऊ शकते किंवा ते भिजतात किंवा बुडतात, हे सगळं होतं. पण ह्या सर्वांच्या पलीकडे हे स्वरूप आहे. ह्या स्वरूपातून सर्व निर्माण झाल्यामुळे ही रूप स्वरूपाचं काही बिघडवू शकत नाही. लक्षात घ्या, कसं कसं कल्पना कशी विकसित होत गेली आणि ही कल्पना जेव्हा विकसित होत जाते त्या विकसित असलेल्या अवस्थेमध्ये जेव्हा ही जाणीव म्हणजेच परमेश्वर ह्याचा शोध जेव्हा ऋषीमुनींना लागला आणि त्या जाणीवेचा भेद घेताना परत जाणीवेचा भेद कसा घ्यायचा हा प्रश्न पडला. कारण जी दिसतच नाही, दाखवताच येत नाही, बोलताच येत नाही. कैसे बोटाने दाऊ तुला रे गुरुच्या मुला, असं जे ज्ञानेश्वर माऊली सांगतात की दाखवता येत नाही, तुला कसं दाखवणार हा परमेश्वर म्हणून. म्हणून त्याचा भेद घेण्यासाठी ध्यानधारणा आली. कारण बाह्य जगातील जी सगळी रूप आहेत त्या रूप ज्या सगळी बाजूला जातात त्या उरेल काय, तर स्वरूप उरेल. म्हणून सगळे आकार बाजूला झाले तर काय उरणार, स्वरूप. म्हणून स्वरूपाचा शोध घ्या म्हणजे जाणीवेने जाणीवेचा अनुभव घेण्यासाठी साधना निर्माण झाली. म्हणजे प्रगती कशी झाली असं तुम्ही म्हणाल तर ही युगान अनेक वर्षानुवर्ष जी ऋषीमुनींनी चिंतन केलं. म्हणजे संशोधक सर्वात मोठा जगातला सर्वात शोध म्हणजे या जाणीव म्हणजेच परमेश्वरी शक्ती आहे हा शोध. त्याच्या पलीकडचा मोठा शोध कुठेच होऊ शकत नाही. आता कॉम्प्युटरचे शोध लागले, सगळे लागले, पण जाणीवेचा विकास होण्यासाठी जाणीवेला जाणीवेचा शोध लागावा लागतो. म्हणून आपण जाणीव आहोत याचाच अर्थ अहम ब्रह्मास्मी. आपण मोठा शब्द वाटतो, अहम ब्रह्मास्मी काहीतरी मोठं वाटत नाही. हे जाणणारं तत्व ते मी आहे हे सांगणं म्हणजे अहम ब्रह्मास्मी. परमेश्वर म्हणजे नेमकं काय आहे, तर मी म्हणतो तिथेच परमेश्वर. पण मी म्हणताना मी अमुक नाही म्हणायचं, म्हणून इथे कल्पना, इथे ज्ञानाचा आधार दिला. ज्ञान काय, सद्गुरूकडनं हे समजून घ्यावं लागतं मी कोण, कुठून आला, कसा आला, कुठे जाणार, काय होणार, हे सद्गुरूंकडनं शिकावं लागतं. आणि सद्गुरू कोण, जे आत्मज्ञानी आहेत, ज्यांना स्वतःला ह्या गोष्टीचा अनुभव आहे, त्यांनी सांगणं आणि त्याच्यातून साधकाची प्रगती होणं हा महत्त्वाचा. कारण साधकाला हे सांगितलं, आताही ज्या नवीन साधकाला जेव्हा सद्गुरू सांगत असतील तर सगळं डोक्यानं जातं, काय सांगतात कोणास ठाऊक असं होतं. कारण जे दिसतच नाही, दाखवताच येत नाही, ज्याचं काही वर्णनच करता येत नाही. आणि तसा परमेश्वर म्हणजे नेमकं काय, कारण तो जगामध्ये शोधायला तर कुठेच काही दिसणार नाही. मग कुठे शोधावं लागतं, आपल्या आत.
म्हणजे जिथे जाणीव निर्माण होते त्या जाणीवेने जाणीवेचा शोध तिथे घ्यावा लागतो. आणि हा शोध घेण्यासाठी सद्गुरूं प्रणीत साधनेची नितांत आवश्यकता आहे. कारण ही जाणीव कळण्यासाठी, जाणीव म्हणून आपण हे म्हणजे आपणच आपल्याला कळण्यासाठी म्हणजेच ओळखण्यासाठी चिंतन पाहिजे आणि साधना पाहिजे आणि सद्गुरूंचं सतत मार्गदर्शन हवं. 3 गोष्टी महत्वाच्या. सतत मार्गदर्शन, कारण अखंड मार्गदर्शनाशिवाय ही जाणीव तशी तिथे ओळखू शकत नाही. किती शब्दाने आम्हाला कळली म्हटली तर ती शब्दाने कळून बोलाचा वाज आणि बोलाची कडी असते. ज्ञान आहे, शाब्दिक ज्ञान आहे, त्याचं आत्मिक ज्ञानामध्ये रूपांतर झालं पाहिजे. तिथे आकळलं पाहिजे. नुसतं कळलं होत नाही तर ते आकळणं फार महत्वाचं असतं आणि त्यासाठी सद्गुरूंना शरण जावं लागतं. तिथे सद्गुरूंची श्रद्धा ठेवावी लागते. लक्षात घ्या, श्रद्धा नसेल तर हे ज्ञान आत्मसात होऊ शकत नाही. कारण सुरुवातीला ती कल्पनाच असते. नवीन साधकासाठी मी म्हणणारी जी ईश्वरी शक्ती आहे, मी कोण ह्याचा शोध घे म्हटलं तर कसा मी शोध घेणार हेच कळत नाही. कळलं ना? मग मी कोण आहे म्हणून शब्दाने सांगितलं होतं की देह म्हणजे मी म्हटलं तर देह तर बदलतोय. मग तू कसा? हे मी बदलतो का? नाही, मी तोच आहे म्हणतो. मग मी म्हणणार वेगळं कोणतरी आहे. नावं बदलली तरी मी बदलतो पण नाही. नातेवाईक बदलले, आजूबाजूला नातेवाईक आहे ना, मी यांचा मुलगा, यांची मुलगी, हे नात्यातून आपण ओळख सांगतो. तर एखाद्या लहान मुलाला आई वडिलांपासून दुसरीकडे म्हणजे कृष्ण आला गेला नंदाच्या घरी, आई वडील बदलले, पण तो बदलला का? नाही. म्हणजे नात्यामुळे तो नातेवाईक बदलले तर बदलला असता तर ती ओळख. म्हणजे हे सगळ्या ओळखी काय आहेत? काल्पनिक आहेत. मग खरी ओळख काय? अहम ब्रह्मास्मी, हे जाणणारं तत्व ते मी, ही खरी ओळख आहे. आणि ही खरी ओळख पहिली कल्पनाच होती. पण त्या कल्पनेतून जेव्हा प्रत्येक गोष्ट पाहायला लागल्या ऋषीमुनी, तेव्हा त्यांना ते परफेक्ट व्हायला लागलं की कल्पना म्हणजे काय? जाणणारं तत्व. ते तत्व अनंत स्वरूप आहे आणि त्या अनंत स्वरूपातून हे दृश्य जगत निर्माण झालं. आजचं सायन्स उलट सांगतं, 2 दृश्य जगतातून ज्यावेळेला एकमेकावर मोठा स्फोट होतो आपटून आणि त्याच्यातून सगळं होत नाही. अदृश्य जगत आहे, त्या अदृश्य जगतातून दृश्य जगत निर्माण होतं आणि त्या परत दृश्य जगतातून परत दुसरे दृश्य जगत निर्माण होतात. आणि त्या निर्मितीला लोक म्हणतात अरे हा पहिले 2 असतात. म्हणजे त्याला विज्ञानामध्ये काय सांगतात की मोठा स्फोट व्हायला पाहिजे. मोठे 2 अणू एकमेकावर जर आपटले तर त्याच्यातून हे सगळं जग निर्माण झालं. आधी ही जाणीव आहे. जाणीव म्हणजे जाणणारं तत्व जे आहे ते मुळात. आणि ते कसं आहे? नेणीव स्वरूप आहे. जाणीवपूर्वक तिथे जाणलं जात नाही. म्हणून ते सांगत, म्हणून परमेश्वर बाहेर समोरून सांग मी परमेश्वर, मी केलं. कारण तिथे देहच नाही तर कसं बोलणार? जिथे फक्त अथांग सागर आहे आणि त्याच्यातून हे निर्माण होत आहे, अनंत काळापासून निर्माण होत आहे. त्याच्यातूनच ही पंचमहातत्व निर्माण झाली आणि ह्या पंचमहातत्वातून सर्व दृश्य आकार निर्माण झाले. म्हणजे पंचमहातत्व जेव्हा दृश्य जगताच्या अपेक्षित बघा त्याच्यातून निर्माण झाले. पण ते निर्माण झाले त्याच्या मागे पण काय आहे? त्याच्या मागे ही जाणणारी शक्ती जी आहे, ज्याला अनंत स्वरूप जाणीव म्हणतो, अनंत स्वरूप चैतन्य शक्ती म्हणतो, हे जाणणारं तत्व आहे. तेच मूळ स्वरूप आहे आपलं सर्वांचं. कीटक असो किंवा माणूस असो, हत्ती असो किंवा माणूस असो, जी काही आहे निर्मिती, ती प्रत्येक निर्मितीमध्ये ही परमेश्वर शक्ती जाणीव रूपाने कार्यरत आहे. हा प्रचंड मोठा शोध लागला आहे. पहिलं नेणीव स्वरूप. ह्या नेणीव स्वरूपाच्या सागरात हे ब्रह्मांड निर्माण झालं. हे पहिलं कल्पना. बघा तुम्ही काय म्हणतो, पहिली कल्पना आहे. पण त्याला जेव्हा विचारातून सगळं चेक करायला लागलं ती कल्पना एकदम परफेक्ट कळायला लागली. त्यात विषय अव्यक्त आहे तीच. आणि ज्या वस्तूतून आपण म्हणजे मातीतून जर भांडी निर्माण केली तर निळ्या आकाराची भांडी असते तर प्रत्येक भांड्यामध्ये माती असते. तसं या चैतन्य स्वरूपातून जे सगळी रूप निर्माण झाली तिथे हे चैतन्य असतं. म्हणून जनाबाईचा अभंग आहे ना, जगामध्ये देव असे उघडा, असं जे सांगितलं ना की मातीची भांडी माती जशी आहे, वस्त्र आहे, कपड्याचे जसं धागे जसे आहे, तसा हा परमेश्वर उघडा आहे. उघडा म्हणजे हे चैतन्य स्वरूप सतत उघड आहे पण आपल्याला कळत नाही.
का कळत नाही? का आपण चैतन्य, चैतन्यालाच कळत नाही आपण चैतन्य. आता हे बोलायला सोपं आहे, पण मी अमुक हा सुटत नाही. पण मी अमुक सुटत नाही तिथे अहंकाराला म्हटलं, आणि तो अहंकारच आपल्याला जीवनामध्ये इकडे तिकडे धावायला लावतो. सर्वसाधारण माणूस हा अहंकाराने धावत पळत त्रस्त असतो, आणि आत्मज्ञानी माणूस ह्या धावपळीत बघत बघत मस्त असतो. त्याला बरं वाटतं, खेळ चालू आहे म्हणतो. आणि एखादं वाटतं काय हो जग किती कटकट आहे, हे धाव हे धाव हे धाव खरंच बसायला म्हणून त्रस्त होतो. म्हणून ज्ञानातून मस्त व्हायचं असतं आणि अज्ञानातून त्रस्त व्हायचं असतं. दोन गोष्टी त्याच्यामध्ये महत्वाच्या असतात. पण तिथे ज्ञान महत्वाचं असतं. एकदा साधकाला जर एक कळलं की ही जाणीव म्हणजे मी, जाणीव म्हणजे जाणणारं तत्व, ते कसं आहे त्याचं स्वरूप लक्षात घ्या. मुळात ते पूर्णतः नेणी स्वरूप आहे, पण ते शुद्ध नेणी स्वरूप आहे. म्हणून त्याला शुद्ध जाणीव स्वरूप शुद्ध नेणी असं वर्णन जीवनविद्येने केलं. जाणीव आहे, जाणणारं तत्व आहे, पण ती कशी शुद्ध आहे, अशुद्धपणा नाही कसलाच. ती निर्मळ आहे, अनंत स्वरूप आहे, अदृश्य आहे, अव्यक्त आहे, आणि त्याच्यातून हे सर्व निर्मिती होत आहे. युगानुग कितीतरी माणसं निर्माण झाली, पण एकासारखा दुसरा माणूस निर्माण होत नाही. दोघांमध्ये काहीतरी फरक हा असतोच. कधी जुळी मुलं, जुळे भाऊ, जुळे बहिणी म्हटल्या तरी रूपामध्ये पण थोडासा फरक असतो, आणि गुणांमध्ये तर मोठा फरक असतो. दोघं एकाच वेळेला जन्माला आली तरी जरा पुढे मागे, पहिला मुला दुसरा मुलं, तर लहान पण मोठा पण, एवढंच काय तो फरक असतो. पण तिथेही दोघांचे स्वभाव वेगळे वेगळे असतात. बरेच वेळा पिक्चर मध्ये दाखवतात, हैकायला लागलं की दुसऱ्याच्या अंगावर वळ उठतात, थापा मारतात. कल्पना म्हणजे कल्पनेचा खेळ पण मोठा असतो माणसांकडे. कल्पना आहे की ते गोष्टी दाखवतात की बाबा ह्याला लागलं त्याच्या अंगावर वळ उठतात. अरे पण अंगावर कशा वळ उठणार, ह्याचं शरीर वेगळं त्याचं शरीर वेगळं. पण दोघं जुळे म्हणजे तसं व्हायला पाहिजे, ही माणसाने केलेली कल्पना आहे, लक्षात ठेवा. पण हे जी जाणंत स्वरूप जाणीव आहे तेच प्रत्येक रूपारूपातून प्रकट होतं, आणि त्या रूपारूपातून तेच तत्व जाणत आहे. दुसरं कोण जाणत आहे? शरीर जाणत नाही. शरीरातून ही जाणणारी शक्ती आहे ती जाणत असते. आणि ती का जाणते, ती का निर्माण झाली? कारण तिला स्वतःला जाणीवपूर्वक जाणायचंय. म्हणून अनंत स्वरूप जाणीवपूर्वक जाणू शकत नाही. ज्ञान हे जाणीवपूर्वक जाणण्यातून होतं, आणि त्यामुळे ही शक्ती स्वतःलाच स्वतःचं ज्ञान अधिक अधिक परफेक्ट करण्यासाठी स्वतःतून निर्माण होते, आणि परत जाणीवपूर्वक जाणायला लागते. पण त्याच प्रोसेसमध्ये परत कल्पनेने देहभाव अडकते. गंमत आहे, म्हणजे हा खेळच खेळलेला आहे सगळा. जो जो जन्माला येतो देहभावात जन्माला येतो. मला वाटतं एकच ह्या ब्रह्मांडामध्ये एकच निर्माण झाला, आणि तो म्हणजे श्रीकृष्ण. तो जन्मतात देव म्हणून भगवान श्रीकृष्ण म्हणतात. त्याला जन्मतात सगळं माहिती होतं. असं झालं की त्याचा पाय पाण्याला लागल्यावर पाणी खाली जातं सांगितलं गेलं. म्हणजे आता ते खरं खोटं याच्यात आपल्याला पडायचं नाही. फक्त मी म्हटलं जन्माला आलेला प्रत्येक माणूस हा देहभावात असतो, कारण जन्मताच कल्पना त्या जाणीवेत निर्माण झालं की देह म्हणजे मी. भूक लागली कोणाला? मला लागली. मला म्हणजे खरं शरीराला भूक लागली, तुला कुठे लागली? पण आपल्याला कळत नाही. त्या मुलाला कसं कळणार? पण त्यावेळेला त्याला नाव दिलं, आपलं बाळा बाळा बळबळ म्हणून त्याच्या मागे एकसारखं तुंटुणं लावत दिलं की आई आहे भेटला, मुलगा बाबा बाळाला समजतं. ते हाक मारत बसलं की झालं, हा बाळाला हसायला लागला आणि तिथेच फसला. तिथे त्याची सगळी कल्पना शक्ती तिथे अडकली, आणि त्याच्यातून सगळा जीवनामध्ये गुंता निर्माण झाला. म्हणून इथे त्या कल्पनेतून परत सुटण्यासाठी परत कल्पना करायला पाहिजे. मी जीव ऐसा कल्प करिता गेले कल्प, मी जीव ऐसा संकल्प करिता गेले कल्प, म्हणून प्राणी झाला अल्प देह बुद्धीचा. मग पुढे सांगताय या सर्वांचे मूळ ही कल्पनाची केवळ, हिचे केली या निर्मूळ, तेव्हा ब्रह्मप्राप्ती. त्यावेळेस ब्रह्मप्राप्ती म्हणजे ते ज्ञान प्रगट होतं. म्हणजे मी देह आहे ही जी कल्पना तिला निर्मूळ करा, आधी धरायला लागली, धरली. आणि आता म्हणजे सद्गुरूकडे आल्या म्हणतात अरे ती सोड, ते नाही, ते चुकलायस तू, बरोबर नाही, आता तू कर. पण एकदा डोकं फिरलेली जाणीव असते, तिला सरळ व्हायला काही खरं नाही. किती पण सांगा, माझं ते खरंच म्हणते. लक्षात घ्या. म्हणजे म्हणून म्हटलं ना, हे ज्ञान घेण्याला सद्गुरूंकडनं
अभ्यास करून घ्यावा लागतो, सद्गुरूंकडनं शरण जावं लागतं. सद्गुरूंना शरण गेल्याशिवाय हे ज्ञान आत्मसात होणार नाही. ही काळ्या दगडाची रेघ लक्षात ठेवा. मी म्हणे वाचन करेन, कुठे टीव्हीवर सांगितलं पण डोळे बंद करून बसेन, हे करेन ते करेन, त्याच्याने ते ज्ञान नाही प्रगट होत. ते फक्त शब्द ज्ञान प्रगट होत. ते सद्गुरूंकडनं समोर बसून ज्ञान घ्यावं लागतं. म्हणून सद्गुरूंची प्रबोधनं त्या ज्ञानाच्या दृष्टीने ऐकावी लागतात. सद्गुरूंची जी साधना सांगितली ती साधना करण्याचा प्रयत्न करावा लागतो. कारण ही प्रचंड प्रयत्न करावे लागतात. एका दिवसाचं ते काम नाही. परत म्हणजे ही कल्पना मुळात जी मी देह आहे, जी कल्पना माणसाकडे आली म्हणजे तिथे संकल्प आला, किती म्हटलं तरी ते सुटत नाही. आणि ती सुटत नाही तोपर्यंत खरा परमेश्वर कळणार नाही. दोन्ही लक्ष. अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. गणित आहे. अहंकार बाजूला गेलं की तिथे देवत्व निर्माण होतं. म्हणजेच परमेश्वरी शक्तीचं ज्ञान आत्मसात होतं. आणि म्हणून हा जो कल्पना आहे माणसाकडे, कल्पना शक्ती थैमान घालते प्रत्येकाच्या जीवनात, की चुकीच्या अंगाने कल्पना धारण केली. मग मी शरीर म्हटल्यानंतर, ते नाव म्हटल्यानंतर तिथे जात आली, धर्म आला, पंथ आला, हे सगळं आपण त्याच्यावर जोडत गेलो. मग मी माझा धर्मश्रेष्ठ तुझा कनिष्ठ, तिथे मारामारी करायला लागलो. माझा देव श्रेष्ठ तुझा देव खोटा, माझा खरा, तिथे मारामारी. म्हणजे इथे सगळ्या कल्पनेतून माणसं भांडण करतात. आता तुम्ही बघा, जमिनीसाठी लोक भांडतात की नाही, किती जमिनीसाठी, माझी जमीन करत बसतात. कोर्टात जातात, जीव जातो यांचा, त्याच्या दुसरी पिढी परत माझी जमीन करतात. अरे म्हटलं ती जमीन तिथेच राहते आहे, हे भांडणारे येतात जातात. म्हणजे सगळी कल्पनाच आहे. म्हणजे ह्या कोर्ट कचेऱ्यामध्ये एवढ्या बिचारे खर्च करतायत, पैसे उडवतायत, आणि कोर्ट कचेऱ्यामध्ये जाणं शाण्या माणसाचं काम नाही. का? तुमच्या खिशामध्ये तेवढे पैसे भरपूर असतात. म्हणून म्हणतो ना, कोर्टामध्ये जायला वकील नावाचा प्राणी आहे, आजारी पडला तर डॉक्टर नावाचा प्राणी आहे. हे प्राणी आहेत सगळे. का? नोचून काढतात, बरं करतात. म्हणून देव म्हणायचं की पैशाला कात्री एवढी लागली जाते की सरळ माणूस सरळ बिचारा बाहेर पडेपर्यंत एक तर कंगालवून बाहेर पडतो. आणि अंधश्रद्धेच्या नावाखाली पुरोहित नावाचे प्राणी आहेत. प्राणी का? कारण माणसाला माणुसकीने, त्याला आनंदाने जीवन जगण्यासाठी जे द्यायचं असतं त्याची ते किंमत वसूल करत असतात. एकच सद्गुरू असा आहे की तो एक पैशाची किंमत वसूल न करता सगळं जीवनाचं ज्ञान देतो. लक्षात घ्या, जगामध्ये जर सद्गुरू श्रेष्ठ का? डॉक्टर श्रेष्ठ आपण म्हणतो, आपली तब्येत बरी करतो, ऑपरेशन करतो, हे करतो, पण तो फुकटचं करतो. म्हणून शहाण्या माणसाने हॉस्पिटलमध्ये जाऊ नये. खरं सांगायचं हॉस्पिटल जाण्याची पाळी जाऊ नये. स्वतःला विचारलं म्हणजे कल्पना करा, आपण ठणठणीत आहोत, ठणठणीत आहोत, विचार माझं हे दुखतं, ते दुखतं, ते दुखतं, म्हटलं गेलाच माणूस जातो. आणि डॉक्टरच्या मागे लागलं काही खरं नाही. बरं, डॉक्टरच्या मागे शहाणी लोक जातात, बरं आजारी पडलं त्याला काय त्याच्या हातात नाही, पण तुझ्याकडे पैसे किती आहेत ह्याचा विचार कर. आणि गव्हर्नमेंटची हॉस्पिटल चांगली आहेत, वाईट नाही आहेत, पण गव्हर्नमेंटच्या हॉस्पिटल नाही जात. प्रायव्हेट हॉस्पिटल, मोठा हॉस्पिटलमध्ये याची प्रतिष्ठा वाढणार. अरे एवढ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये काम केलं, ब्रिज कॅन्डीच्या हॉस्पिटल, अरे वा मोठा झालं. कसलं मोठं? पैसे किती गेले याचा विचार कर. लाखो रुपये जातात, 5,000 रुपये जात नाही, लाखाने जातात. आणि लाखाने जातात म्हणजे बिचारा एखादा खूप मोठा आजारी असेल, त्याच्याकडे लाखो रुपये खर्च होतात आणि त्यात परत बरा होईल याची गॅरंटी नसते. एवढं सगळं कळून सुद्धा माणसं कशी अडकली जातात त्या कल्पनेतून, हे लक्षात घ्या. म्हणून इथे जीवनाकडे पाहताना ज्ञानातून पाहता आलं पाहिजे. आपलं जीवन अतिशय सुंदर आहे, पण आपणच आपल्या कल्पनेतून जीवनामध्ये गुंता निर्माण करतो. आपली मिळकत किती आणि आपण किती खर्च केला पाहिजे ह्याचं ज्याच्याकडे नियोजन आहे तो सुखी आहे. पण लाखो रुपये मिळून सुद्धा लोक कंगाल असतात महिन्याच्या शेवटी. तुम्ही बघा, आजकाल कॉर्पोरेट जगतामध्ये लोकांना लाख लाख रुपयापेक्षा जास्त पगार आहे, पण महिन्याच्या शेवटी त्यांचे पैसे नसतात. जे महिन्याच्या शेवटी त्यांचे पैसे नसतात का? कारण खर्च वाटेल तसा करतात आणि मग त्या असमाधानी आणखीन पगार वाढला पाहिजे, आणखीन त्या मागे लागतात. हे चक्र पैशाचं सगळीकडे. किती आपल्याला आवश्यक आहे पैसा ह्याची पण माणसं साधारणपणे ज्ञानातून विचार करत नाही. अधिक पाहिजे, अधिक पाहिजे, अधिक पाहिजे, म्हणजे हाव आणि धाव हा जो प्रकार आपण म्हणतो, त्याच्यातून आपल्याला किती
सुखी राहण्यासाठी काय आवश्यक हवं ह्याचा जेव्हा माणूस विचार करतो तो थांबू शकतो. पण जीवनाचं नियोजन माणसाला करता आलं पाहिजे. कल्पना शक्ती मी म्हणतो ना, ही कल्पना शक्ती कशी एक एक बाजून दृष्टीने पाहता येत आपल्याला प्रगती साधायची असेल तर. जसा पैशाचा खर्च करायचा तसा वेळेचा नियोजन कसं केलं ते कळलं पाहिजे माणसाला. तेही कळत नाही माणसाला, कितीही सांगितलं तरी कळत नाही. आपल्याला शाळेमध्ये वेळापत्रक देतात ते खरं वेळेचं नियोजन असतं. पण आपल्याला फक्त माहिती आहे ह्या वेळेला हा पिरियड, दुसरा वेळा तो पिरियड, तिसरा वेळा तो पिरियड, एवढ्यातच मुलांचं तेवढंच लक्ष असतं. पण आपल्याला जे 24 तास मिळालेले आहेत, लक्षात घ्या, हे ज्ञान प्रत्येक मनुष्याला 24 तास मिळाले, त्याला त्या 8 तासाची की 9 तासाची झोप ही आवश्यक असते, कमी जास्त असेल एखाद्याला. तर बाकीचे 16 तासाचं नियोजन आपण कसं करायचं ह्याचा विचार प्रत्येक मनुष्याने केला पाहिजे, की त्या नियोजनातून आपल्याला कसं चांगल्या गोष्टी मिळवता येतील हे महत्वाचं आहे. बऱ्याच वेळा लोक त्याचंही नियोजन करत नाहीत. वर्षभर खूप चांगली अगदी शरीर धड्डाकट आहे, तरुण आहे, त्यावेळेला माणसं खूप काम करतात, पैसा खूप मिळतात, पण पुढच्या आयुष्याचं जर नियोजन नसेल तर ज्या वेळेला हे शरीर ज्या वेळेला थकतं, करू शकत नाही. कारण शरीर सुद्धा यंत्र आहे, कधी काळी त्याच्यामुळे काही गोष्टी अडचण येतात. तर ह्या लोकांकडे पैसे नसेल तर शेवटी त्यांची जीवन दुःखमय होतं. दुःख कोणी निर्माण केलं? याच माणसाने. तिथे देवाला का परमेश्वराला नाही. म्हणून जाणीव ही जी ईश्वरी शक्ती आहे त्या जाणीवेच्या अधिष्ठानावर जेव्हा एखादा साधक जीवन जगायला लागतो तो समाधानाने जीवन जगायला लागतो. त्याची हाव आणि धाव थांबते. पहिली गोष्ट, प्रत्येक ठिकाणी तो जो कंपॅरिझन करतो ते थांबतं. बघा, जर परमेश्वर कळला तर त्याच्यापेक्षा मी श्रेष्ठ की कनिष्ठ आहे हा भाग आला तर तिथे त्याला परमेश्वर कळलेला नाही. कारण तुझ्याकडे जशी जाणणारी शक्ती समोर पण जाणारी शक्ती आहे. जितकी ह्या जाणाऱ्या शक्तीमध्ये सामर्थ्य आहे तितके समोरच्या जाणीवेमध्ये पण सामर्थ्य आहे. दोन्ही एकाच तत्वातून निर्माण झालेल्या जाणीव आहेत. म्हणून सर्व जाणीवा मिळून आपण हा जर बोध जर साधकाकडे केला तर तो आपलेपणा निर्माण होतो. मग तिथे श्रेष्ठ कनिष्ठ भाव जातो. त्यामुळे तिथे द्वेष मत्सर येत नाही. कोणाचा द्वेष करणार? मी पण जाणीव तू पण जाणीव. एकाच जाणीवेची दोन रूप आहेत. एकाच देहाचे दोन हात आहेत. उजव्या हाताने डाव्या हाताचा मत्सर आला असं कधी होतं का? नाही होत. डावा हाताला लिहिता येत म्हणून उजवा हात हुशारी करतो का? आता डावरा असतो तो लिहितो, उजवा हात काही लोकांना डाव्या हाताने लिहिता येत नाही. पण दोन्ही हाताने प्रॅक्टिस करतो, दोन्ही हाताने लिहिता येईल. पण जर तो उजवा हाताने लिहिणारा माणूस आहे म्हणजे तो उजवा हात त्या डाव्या हाताचा मत्सर करतो का? अरे काय करतो, लिहिता येत नाही एवढं साधं. पण मनुष्याच्या ठिकाणी ज्या जाणीवच आहे हा बोध नसल्यामुळे, ती ईश्वरी शक्तीच आहे हा बोध नसल्यामुळे उगीच त्याने बघा असा मोठा झाला हा पण छोटे आहोत ही श्रेष्ठ कनिष्ठच्या भावना तिथे अडकतात, असमानी होतं. म्हणून जेव्हा ही जी कल्पना आहे जी जेव्हा विकसित होते, कल्पकता निर्माण होते आणि तिथे ज्ञानाचं अधिष्ठान आहे, निसर्ग नियमांचं अधिष्ठान आहे, या सगळ्या दर्शनांच्या ठिकाणी. आता मी वेदकालीन दर्शनातून परमेश्वराचा कसा शोध लागला ते सांगतोय. त्याच्यातूनच आज प्रत्येक मनुष्याने परत ही कल्पना शक्तीचा कल्पकतेतून उपयोग करता आला पाहिजे. काय तू जाणीव आहेस हे पहिलं स्वतःला सांग. जाणीव आहेस म्हणजे तू निराकार आहेस. लक्षात घ्या, जाणीव निराकार आहे, शरीर साकार आहे. शरीर बाजूला गेला तरी जाणीवेचं अस्तित्व उरतं. तेव्हा कसं उरतं? गाढ झोपेत असतो तो कुठे असतोस? गाढ झोपेत कुठे काही कळत नाही, पण तू असतोस ना. तसं देह सुटल्यास नंतर तू असणार म्हणजे कसा असणार? परत दुसरा जन्म घ्यायला तयार असणार, त्याशिवाय काहीच होऊ शकत नाही. म्हणून इथे जाणीवेच्या अंगात, म्हणून जाणीव म्हणजेच आत्मा. लक्षात घ्या, आत्मा ब्रह्म हे त्या काळात त्या जाणीवेला लक्षात घेऊन म्हटलं गेल्यामुळे त्या लोकांना बरोबर माहिती. पण आताच्या लोकांना आत्मा म्हणजे काहीतरी कल्पना वाटते सगळी. मग कल्पना म्हटल्यानंतर त्याचा विनोदच करतात. म्हणून त्या गडकरींच्या एकच प्याला नाटकामध्ये एंट्रीज आहे, आत्मा अमर आहे. कारण तिघे बेवडे येतात, आत्मा अमर आहे. त्याला काय कळलं आत्मा अमर आहे? म्हणजे दारू पिऊन सुद्धा हे मरणार नाही हे त्याला सांगायचं आहे, कळलं ना. पण याला म्हणत नाही, जर आत्मा अमर आहे म्हटलं तर दारू प्यायची आवश्यकता नाही हे कळतं. जर व्यवस्थित कळलं की अमुक गोष्टी योग्य की अयोग्य, शहाणपण तिथे निर्माण होतं. म्हणून पहिली कल्पना जी आली ती ब्रह्म. सर्वत्र हे ब्रह्म आहे, म्हणजे सर्वत्र ही परमेश्वरी शक्ती आहे. ब्रह्म म्हणजे काय? आजच्या काळामध्ये लक्षात घ्यायचं, जाणीव आहे.
लक्षात घ्या. ज्ञानेश्वर महाराजांच्या काळामध्ये चैतन्य शब्द होता. सर्व उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारिती असं मी सांगितलं. त्याचा अर्थ चैतन्य. पै महाराजांनी त्याला जाणीव हा शब्द वापरला, मोठा शब्द लागला की ते जाणीव कळते माणसं, जाणते ती जाणीव. मी म्हणत जे जाणणारं तत्व आहे ती जाणीव आणि तीच ईश्वरी शक्ती आहे, ती दिव्य आहे. बोध जेव्हा कळतो खऱ्या अर्थाने तर आनंदाचं स्फुरण होतं. लक्षात घ्या, नुसतं शब्द म्हणून ऐकला तर आनंद कळणार नाही. ते शब्दांत हा जाणीव आहे का, हो असेल आपण म्हणतो तसं नाही. ही जाणीव तू आहेस याचा बोध घे, याचा शोध घे. ही जाणीव आहे, जाणणार तर ते डोळ्यातून पाहते. कोण पाहते? जाणीव पाहते. कानातून ऐकतं, कोण ऐकतं? जाणीव ऐकते. नाकातून गंध जाणणं ही केवढं कसं जमतं या जाणीवेला. नुसतं एक इन्स्ट्रुमेंट, नाक म्हणजे इन्स्ट्रुमेंट, कान म्हणजे इन्स्ट्रुमेंट, डोळा म्हणजे इन्स्ट्रुमेंट आहे. त्या प्रत्येक इन्स्ट्रुमेंटचा उपयोग कसं करायचं हे ज्ञान ह्या जाणीवेला आहे. लक्षात घ्या, कसं हे जाणीचं कार्य. जिभेतून निरनिराळे स्वाद, आपण चव म्हणतो ना, आपण म्हणतो काहींची जीभ पातळ असते, हे रोज नवीन खायला पाहिजे असं वाटतं ना. हे जे नवीन खावंच वाटतं ते पण जाणीवेच कार्य करत. जाणीवेला आवड, नवीन चवीची आवड. पण ही जी जाणीव आहे ह्या जाणीवेच हे ते शक्ती आहे. पाच अंगाने शक्ती जाणते, पाहते, ऐकते, गंध जाणते, स्वाद चाकते, स्पर्श जाणते. ह्या पाच आणि त्या पाचाच्या पलीकडे चिंतनातून सगळ्या गोष्टी परत जाणते. म्हणजे पंच ज्ञानेंद्रियाशिवाय सुद्धा ह्या शक्तीकडे जाणण्याची शक्ती, पण कधी होईल? अभ्यासातून, डायरेक्ट होत नाही. म्हणून जसा तुमचा विचार तसा जीवनाला आकार आहे. याच्या मागे काय आहे? जशी जाणीवेमध्ये जसे विचाराचं एकाच विचाराचं पुन्हा चिंतन केलं तर त्या जाणीवेतून, त्या चिंतनातून, त्या चिंतनाला आकार येतो आणि ते वस्तू रूपाने प्रगट होतं. म्हणून चांगल्या गोष्टीचं चिंतन करा, वाईट गोष्टीचं चिंतन केलं तर चिंता होते आणि जीवनामध्ये दुःख निर्माण होतं. माणसं चिंता करतात, उद्याचं कसं होईल, काय होईल, त्याची चिंता आहे. शुभ चिंतन करा, उद्याचं चांगलं होणार आणि त्यासाठी नियोजन करा. चांगलं होणार म्हणजे तिथे प्रयत्न पाहिजे, नियोजन पाहिजे. नियोजनाशिवाय चांगलं होऊ शकत नाही. पण चांगलं होणार म्हणा, तो आकार चांगला जीवनाला यायला लागतो. काळजी करत बसला तर ती काळजी आपल्याला त्रास देणारच, कारण तो विचार नकारात्मक असतो, नकारात्मक विचार करतो आणि त्यामुळे वाईट विचार करतो. म्हणून सगळ्या गोष्टी कल्पनेतून निर्माण होतात. एखाद्या व्यक्तीने आपल्या जीवनाचं नियोजन करून मला अमुक एक व्हायचंय म्हणून धारणा निर्माण केली आणि स्वतःला सांगत बसला, तो विचार धारण केला, तर ती जाणीव त्या दृष्टीने आपोआप त्या विचाराच्या अंगाने आकार घ्यायला लागते. हा जाणीवेचा नियम आहे. एखाद्या मुलाला लहानपणापासून डॉक्टर व्हायचंय म्हणून सांगितलं आणि तो डॉक्टर व्हायचा ध्यास लावून प्रत्येक गोष्ट त्या डॉक्टरकीच्या अंगाने पाहायला लागला, तर हळूहळू त्याची ती जाणीव आहे, त्याच्याकडे जाणणार तत्व आहे, ते त्या अंगाने आकार घेत आणि तो तसा डॉक्टर होऊ शकतो. पण त्या पद्धतीने त्याने धारणा धरावी लागते. आणि म्हणून ही जी आध्यात्मिक प्रगती सुद्धा ह्या जाणीवच आहे. ही जरी सांगितलं तर नवीन साधकासाठी ती कल्पनाच असते, शाब्दिक असतं ना, कळतच नाही काय जाणीव म्हणजे काय. मी हा शब्द उठे जिथे स्वरूप ते सच्चित सुखात्म्या तुझे. काय सोपं सांगितलं पण कळतं कोणाला? मी म्हणतो तिथे हे स्वरूप आहे. म्हणजे मी ते म्हणताना हे परमेश्वर, मी म्हणतो तिथेच आहे, बाहेर शोधायचं नाही. मी हा शब्द उठे जिथे स्वरूप ते सच्चित सुखात्म्या तुझे. देहादी जड विश्व ज्यामध्ये सुरे तो तू स्वय ना तुझे. म्हणजे मी कोण आहे? ती अनंत स्वरूप परमेश्वर, तीच मी म्हणते. आणि तिच्यातूनच हे देह, हे विश्व, शरीर, सगळं काही जे निर्माण होतं ह्या चैतन्य स्वरूपातून निर्माण होतं, या सच्चिदानंद स्वरूपातून निर्माण होतं. पण त्याला पाहायचं कसं? आहे आपण मी पणारहित ते लक्षी मुळीची गुणा. कुठे मुळाकडे वळ, कुठे बघशील?
आपण आहोत, आपलं असणे पण आहे, ते असणे पण अनुभवायचा प्रयत्न. अमुक तमुक नाही, सर्व बाजूला कर कल्पना आणि फक्त आपण आहोत हा विचार धारण करून आहेपणाचा शोध घे. जे आपण आहोत हे जेव्हा आपण शोध घेतो तेव्हा त्याचा शोध लागतो. म्हणून आहे आपण मीपणा रहित. मीपणा नको, आपण आहोत पण मी अमुक तमुक नाही, हे शरीर मी नाही, अमुक तमुक काहीच नाही, पण तरी सुद्धा जे आहे ते तत्व चैतन्य स्वरूप आहे. आहे आपण मीपणा रहित ते लक्षी मुळीची खुणा दृश्यादृश्य दृश्यादृश्य तन्मयपणे हो तू तुझा कणा. दृश्याला गिळ, समोर जे दृश्य ते नको पाऊस. अदृश्याला गिळ म्हणजे मनात जे अदृश्य विचारतात त्याला पाहू नकोस. दृश्य आणि अदृश्य दोन्ही गिळून टाक. गिळून टाक म्हणजे त्यांचा अस्तित्व समजूच नकोस. ते गिळून पण उरतो कोण? तो तू. विचार कुठं मतलब दुसऱ्या बाजूने पाहिलं तर विचार येतात. विचार येतात ते विचारांना पाहत राहायचं नाही. विचार येतात येऊन जाऊ. कोणाला विचार येतात? त्या कोण आहे त्याच्याकडे वळ. म्हणजे आपोआप आहे आपण मीपणा येतात. लक्षी मुळची कुणा. कसे काळजी? जे जे दृश्य दिसतं ते दृश्यामध्ये आपण गुंतत असतो. म्हणून ते दृश्य आहे, जाणार येणार, पण त्याला पाहणारा जो तू आहेस तिथे लक्ष होतं. पाहतो कोण लक्षात घ्या. आणि म्हणून हे जेव्हा साधकाच्या ठिकाणी ही कल्पनेतून ही कल्पकता निर्माण होते. दृढ चिंतन सतत त्याचं पाठी लागावं लागतं. लक्षात घ्या. लोकांनी कौतुक केलं पाहिजे की लोकांनी मोठेपणा मिळाला पाहिजे, मला हे हवं तर त्याला परमेश्वर शक्ती आकलन होणार नाही. बऱ्याच लोकांना काही ना काही मिळवण्यासाठी अध्यात्मामध्ये काहीच मिळवायचं नसतं. काही न मिळवता जे मिळतं ते मिळवायचं असतं. हा जेव्हा बोध माणसाला कळतो. म्हणून बाकीच्या सर्व बाह्य जगाच्या गोष्टी, मानपानाच्या, कौतुकाच्या, श्रेष्ठ कनिष्ठाच्या सगळ्या बाजूला करणं म्हणजे मीपणा बाजूला करणं. मीपणा प्रत्येक ठिकाणी असतो. अहंकार प्रत्येक ठिकाणी नांदतो माणसाच्या जीवनात. कारण त्याची मूळ कल्पना मी देह आहे, त्याच्यातून ती सगळं निर्माण झालेलं असतं. ते कळतं. लक्षात घ्या. आणि म्हणून दृश्य गिळोनी तन्मयपणे हो तू तुझा. तिथे तू तुला पाहू शकतो. म्हणजे जाणीवेचा तो अनुभव ती घेऊ शकते. आत्मतत्वाने आत्मतत्वाचा अनुभव तिथे घेतो. हे जे आत्मतत्व ज्याला म्हणतात, पूर्वीच्याकडे त्याला आत्मतत्व हा शब्द वापरला. ते जीवन विद्येने सद्रूपही माऊलीने त्याला जाणीव हा शब्द वापरलाय. लक्षात घ्या. जाणीव अनंत स्वरूप आहे. जाणीव तिला चिदाकाश म्हणतात पुस्तकात. या अनंत स्वरूपामध्ये जेव्हा नियंत्रण करण्याची अवस्था येते म्हणजे जाणण्याची अवस्था येते तर त्याला चित्ताकाश म्हणतात. आणि हे जे चित्ताकाश आहे, जेव्हा ह्या चित्ताकाशामध्ये दृश्य रूप जे निर्माण होतं त्याला म्हणतात भूताकाश. पण 3 अवस्थेमध्ये ही परमेश्वरी शक्ती म्हणजे अनंत चैतन्य स्वरूप म्हणजे अनंत जाणीव स्वरूप सतत कार्यरत आहे युगानुयुग. आणि हे करत असताना ते विविधताही आहे. ह्या जाणीवेतून जे जे निर्माण होतं ते प्रत्येक वेळेला वेगळं वेगळं असतं. एकाच पद्धतीने सगळे निर्मित. माणूस म्हणून सगळ्यांना जरी हातपाय नाक कान डोळे जरी असले तरी प्रत्येक माणसाचं रूप रंग स्वभाव हे सगळं वेगळं वेगळं असतं. म्हणून कोणी कोणाशी कंपॅरिझन करायला जायची गरज नाही. परमेश्वर दिलेला आहे त्याचा विकास साधण्याचा प्रयत्न करा. जे जे आपल्याला मिळालेलं आहे त्याचा विकास कसा साधायचा आणि त्यासाठी अधिक अधिक चिंतन केलं तर तीच कल्पना माणसाला आत्मज्ञानापर्यंत पोहोचू शकते. आणि हीच अध्यात्म प्रगती. की हाच परमेश्वराला शोधावा लागत नाही. परमेश्वराला तीर्थयात्रेमध्ये देवळांमध्ये जे आपण शोधतो त्याच्यातून फक्त मनाला शांतता मिळते, पण परमेश्वर कळत नाही. आपण देवळात गेलं मनाला शांतता वाटते. तीर्थयात्रेला भक्तिभावाने गेलं बरं वाटतं. उपास तपास केला बरं वाटतं. उपास केला कोणासाठी केला? देवासाठी केला. देवासाठी काय पाहतो? खिचडी खातोच की नाही? देवासाठी खातो का? म्हणजे खिचडीसाठी उपास करायचा असं असेल तर ओके चल खा.
आणि म्हणून कल्पना आहेत, ह्या सगळ्या कर्मकांड म्हणजे सगळ्या कल्पना आहेत, लक्षात ठेवा. या सगळ्या कल्पना म्हणजे योग्य कल्पना अयोग्य कल्पना या दोघांचा लक्षात आला पाहिजे माणसाला. योग्य कल्पना ही ती माणसाला प्रगतीकडे नेते आणि अयोग्य कल्पना ही अधोगतीकडे. म्हणून अध्यात्मामध्ये प्रगती साधायची असेल तर सद्गुरूंना शरण जाऊन कल्पनेचा विकास कसा साधायचा हे शिकायचं आहे. आणि ज्याला शिकलं तर तो सिद्ध पुरुष होऊ शकतो. आणि म्हणून योग्य ती कल्पना ज्ञानाच्या अधिष्ठानावर, निसर्गज्ञानाच्या अधिष्ठानावर कशी करायची हे सद्गुरूंकडूनच शिकावं लागतं. त्यासाठी दुसरा मार्ग नाही. ज्याला सद्गुरू नुसता चमत्कार करायला हवा असतो त्याला ज्ञान कळणार नाही. त्याने आपलं चमत्कार करून भक्ती करत बसावं. पण ज्याला खरोखर परमेश्वर व्यक्ती समजायची असेल त्याने तिथे सद्गुरूंच्या मागे लागून ते सिद्ध करून घ्यावं लागतं. आपोआप मिळणार नाही, आपोआप कोण तुम्हाला देणार नाही. आणि म्हणून हे सर्व कसं करायचं हे प्रत्येक साधकाने समजून घेतलं आलं पाहिजे आणि आपल्या जीवनाचा विकास साधला पाहिजे. आपलं जीवन फक्त हे एवढ्या देहापुरती मर्यादित नाही तर अनंत स्वरूपाचे आपण प्रवासी आहोत. लक्षात घ्या, आनंद प्रवासी आहोत, आनंदी प्रवासी आणि अनंत स्वरूपाचे प्रवासी. हा दोन गोष्टी माणसांना, प्रवासी कोणी जाणीव, आपण म्हणजे जाणीव. एवढं कळलं की जीवन आनंदाने जगता येतं. सद्गुरुनाथ महाराज हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात घे, सर्वांचं